श्री विनायक तुकाराम पाटील यांच्या 75व्या अभिषेकचिंतनानिमित्त महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा दिनांक 22/1/2025 वार बुधवार संध्याकाळी 4 ते 6 कीर्तनाचा कार्यक्रम स्थळ येवलखेड येथे तालुका शेगाव। कार्यक्रमाबाबत नियोजनाबाबत बैठक येवलखेड येथे पार पडली। यावेळी शिवविख्याते श्री स्वप्नील उमाळे, श्याम अढाव, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष, सार्वजनिक जळगाव बांधकाम प्रवीण फुंडकर, तसेच कालखेड, तरोडा, पाळोदी, मच्छिंद्रखेड, आडसूळ, पाडसूळ येथील व पंचक्रोशीतील सरपंच सर्व नागरिक उपस्थित होते। या गावामध्ये 22 तारखेला महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रमाची वेळ दुपारी 4 ते 6 अशी आहे आणि एका वडिलाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे सुपुत्र संतोष भाऊ फुंडकर आणि त्याचा संपूर्ण परिवार जी मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या मेहनतीच्या पाठीशी संपूर्ण हा पंचक्रोशी परिसर उभा आहे आणि ह्या कार्यक्रमा संदर्भामध्ये प्रत्येकानं मनाशी अशी भुंगाट बांधलेली आहे। हा कार्यक्रम येवलखेड वासियांचा नसून, हा फुंडकर परिवाराचा नसून, हा आपल्या पंचक्रोशी परिसराचा हा कार्यक्रम आहे। इथं सर्व जाती धर्म भेद विरहित सर्व भावना विसरून हा कार्यक्रम यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीनं कसा आनंदानं अति उत्साहानं पार पडेल आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एक या गावाचं नावलौकिक, या गावाचं वारकरी संप्रदायाविषयी असणारा आदर आणि वारकरी संप्रदायावरची प्रगाढ निष्ठा आणि म्हणूनच इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडणार या क्षणमात्र शंका नाही, हे सूर्यप्रकाश एवढं सत्य। सर्व वाढदिवस आहे तर हे फक्त एक वडील ज्येष्ठाचा वाढदिवस साजरा करा हे एक निमित्त आहे, पण जे इंदुरीकर महाराज आहेत समाज प्रबोधनकार यांचा जो येवलखेड या गावी 22 जानेवारी 2025 रोजी 4 ते 6 तो कार्यक्रम ठेवलेला आहे। तो निवड कोणा एका व्यक्तीचा नसून संपूर्ण गावाच्या प्रतिसादामुळे हा शक्य आहे आणि शेगाव लाईला मी अभिनंदन देतो आणि आभारी आहो की ते जो आमचा कार्यक्रम उत्साहपूर्वक या कार्यक्रमासाठी जे आमचे कव्हरेज करतायत, मी त्यांचा आभारी आहो। तसेच गावकऱ्यांचा बी आम्ही या कार्यक्रमासाठी एकजुटानं आणि एकोपानं हा कार्यक्रम पार पाडू असं आत्मविश्वासानं मला माहिती। आजची तरुण पिढी काही वडिलांना वागवत नाही, मनात कसा बाकी ठिकाणचं माहिती नाही, पण माझ्या गावातलं असं एक पण उदाहरण नाही की जे आपल्या आई वडिलाला वागवत नाही। बाकी ठिकाणचं जे असेल ते एवढं तर माहिती नाही, पण माझ्या येवलखेड गावाविषयी मला अभिमान आहे, जे ते आपल्या आई वडिलाला वागवतात। धन्यवाद।